स्रोतसांची संख्या आचार्य चरकामतानुसार 13, तर आचार्य सुश्रुतांनुसार 11 दिलेली आहे. 11, पण ही 11 जोड्या सांगितलेल्या आहेत आणि चरकांनी फक्त 13 स्रोतसे सांगितलेले आहेत. सुश्रुतांनी 11 जोड्या म्हणजेच 22 स्रोतसे सांगितलेली आहेत. तर चरकांनी कोणकोणती 13 सांगितलेली आहेत पहा. 3 महत्त्वाची सांगितली. कोणती? प्राण, उदक, अन्नवह. प्राणवह, उदकवह, अन्नवह. आणि नंतर 7 धातूंची. कोणकोणती? रसवह, रक्तवह, मांसवह, मेदोवह, अस्थिवह, मज्जावह, शुक्रवह. आणि 3 मलांची. मूत्रवह, पुरुषवह, स्वेदवह. अशी झाली 13 चरकमतानुसार. तर आचार्य सुश्रुतांनुसार 11 जोड्या सांगितलेल्या आहेत म्हणजेच 22 स्रोतसे. आचार्य सुश्रुतांनी कोणकोणते स्रोतसे सांगितले नाही जे चरकाचार्यांनी सांगितलेले आहेत तर ते आहेत अस्थिवह, मज्जावह, स्वेदवह. हे स्रोतसे सुश्रुतांनी सांगितलेली नाही आहेत. मग त्यांनी कोणकोणते सांगितलेत? प्राणवह, उदकवह, अन्नवह. आणखी धातूंपैकी कोणकोणते सांगितलेत? रस, रक्त, मांस, मेद आणि शुक्रवह. यांनी अस्थि आणि मज्जा सांगितलेली नाहीत. नंतर आहे मूत्रवह, पुरुषवह. स्वेदवह स्रोतस मानलेलं नाहीये. याप्रमाणे झालं स्रोतसांच्या संख्येबद्दल. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर् सिलेबसला फॉलो करा.